तर हे बघा ना कसं पेटले रेग्युलर बसलेले अजून पण ती आग विजली नाही येते याची पोरं घेतात. आता तो टाकल्या कुठे गेला काय माहिती. मित्रांनो आता तुमचं स्वागत आहे आमच्या दुसऱ्या ब्लॉग मध्ये. मी आणि केप आलेलो होतो आता लायब्ररीत थोडासा अभ्यास करायला. तर एक कोणता तरी दलिंदर सर होता. जाऊ दे काय बोलू आता त्या सरांना तरी. ते आमच्यासाठी तेही पण सांगितलं वाटतं पण ते काय बोलतात ते काहीतरी हॉलला बोलवलं आहे. आमची जी बिल्डिंग आहे ना तिकडं कॅन्टीनवाली बिल्डिंग, त्या कॅन्टीनवाल्या बिल्डिंगमध्ये बोलवलं आहे. तिकडं जाऊन आम्ही मस्त बसू तिकडे मस्त. आता काय बोलतात ते काही पॉईंट नोट डाऊन करायचे, नोट डाऊन करू वगैरे नाही करू ते आमच्यावर आता बघू. पहिले काय करतो कोण असं तिथं सर कदाचित फर्डे सर असतील, असतं तर असतील नाही तर नसतं. मग आम्हाला पण तरी बोलावलं आहे पण आम्हाला काय ग्रुपला तर मेसेज टाकला नव्हता. ग्रुपला वगैरे मेसेज टाकला नव्हतं. तर ठीक आहे जाऊ आम्ही तिकडं. आता चाललो आहे आम्ही याच्यासोबत. आता मस्त चाललो आहे. हे बघा ना पूर्ण ॲस्थेटिक लुक बनवला आमच्या कॉलेजच्या इथं. फोटोशूट यासाठी याचं असेल तर मला कॉन्टॅक्ट करा, मी तुम्हाला परमिशन देतो. या फोटो काढा बिंदास काही करा. खूप मोठी खूप मोठी. तुम्हाला पाहिजे असेल तर इथं लग्नाचं हॉल बिल अरेंज मॅरेज होतं. कालच आमच्या कॉलेजमध्ये साखरपुडा होता. काय होता साखरपुडा होता. जेवायला बिवायला काय केलं ते मला माहीत नाही पण आमंत्रण दिलं तर त्या काही पण मला तर टायमिंग नव्हता आणि तर मी आलो असतो. बिझी होतो नको असे मॅम नाही सांगायचे असे मला काही धंदे नाही करते. ठीक आहे तर मग तुम्हाला पुढे गेला गेलो. आता आम्ही चाललेलो आहे जिममध्ये. एवढा केप आहे ही आमची शिवाजीराव जिमची टीम आहे. आता आम्ही चाललोय जिममध्ये. बघतो जरा आहे साहित्य इथं काय बघतो जर जिममध्ये किंवा कॉलेजची स्टुडंट्स आहेत. आम्ही आलो जिममध्ये. आता ही जिम वाटते बघा आहे खरंच आहे ते मस्त. शूज वगैरे त्याचे आहेत साहित्य वगैरे काय करायला. हे जिमचे रेग्युलर बसलेले आहेत. डंबल्स वगैरे चांगले आहेत. मागच्या साईडला हे पण आहे कार्डिओचा पण आहे. हा मग स्पोर्ट्स रूम पण आहे आतूनच हे करायला. जय श्री बजरंगबली. आता हे बघा चेस्ट वगैरे शोल्डर मशीन आहे. हे आमचं स्पोर्ट्स रूम आहे बघा. एक पण त्यातली हां तोच कॅन्टीन त्या साईडला कॅन्टीन आहे. कधी तर आम्हाला इथं आणला नाही पण आता कधी आणलं तर हो ना बनवून बिनून ठेवायची कमिटी आणते ना त्याच्यासाठी जरी मंत्री वाटतं त्याच्या तिथून ते बिग आता नाही बोलायचं नाही सॉरी. पण आता तुम्ही सांगा कमिटी मुलं काय करू शकतात का इथं. हे बघा ना कॅरमची पावडर पण सुद्धा इथं आहे बघा. दिसली का कॅरमची पावडर पण इथे काय त्या कॅरमच्या ह्याच्यातनं तो सर काय बोलतो आम्हाला बोलतो आता पोरीच्या वरती लिहिलं आहे बॉईज कॉमन रूम आहे पोरींचा कोणता असू शकतोय. आता चाललोय कार्डिओ रूमला. कार्डिओ रूम भाऊ मस्त आहे. कार्डिओ रूम पण आहे पूर्ण. इथं ट्रेडमिल्स आहेत आणि सायकलिंग करायचं इथे. फिट मेजरमेंट पण आहे मसाजची आहे वगैरे. मग हे बघा ना असे ना गाईज. आता हां करायचं आहे मग इथंच. चला नेक्स्ट मंथपासून स्टार्ट करू आम्ही जिमला. तुम्हाला जिमचं पण त्याच्यात ब्लॉगमध्ये थोडंसं ॲड होता येईल. आता आम्ही निघतो जिममधून. ही शिवाजीराव जयंतीची जिम आहे. तर जे काय असेल तर त्या दादाला तुम्हाला दाखवतो. तो ग्रीन टी शर्टवाला दादा आहे त्याच्याशी कॉन्टॅक्ट करा. 1100 रुपये फर्स्ट मंथ आहे. त्याच्यात 3 महिन्याची स्टार्टिंगची फी आहे आपली एंट्री. त्याच्यानंतर होते हळूहळू. चल दादा येतो. सकाळी 6 ते 10:15 पर्यंत आणि संध्याकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत. अच्छा 5 ते चल माहिती. हां आता बंद करायला घेतलेलं आहे नाही. आता आम्ही जाऊ सिमला जाऊन बसतो तर तुम्हाला भेटतो थोडा वेळ. व्हिडिओ कॉल्स मग फोटो मागितले गेले आणि मी निरागसपणे देते. तर त्यामध्ये फोटो दिल्यावर तिकडून आधी चांगलं बोलण्यात आलं आणि त्याच्यानंतर मला अचानक एक व्हिडिओ आले की बाबा तुमची व्हिडिओ आम्ही आता डायरेक्ट अपलोड करू, पब्लिकली अपलोड करू.
कुठेतरी मी घाबरली. पण भीती असते ना आपली, व्हिडिओ बाहेर होती म्हणजे कुठेतरी बाहेर पब्लिक होते ते चुकीचं आहे ना. मग तरी पण मी निरागसपणे पाठवली. पण नंतर मला तिथून ब्लॅकमेल करण्यात आलं. ब्लॅकमेल करण्यात आलं तर त्यामध्ये बोलत आले तर तू असं असं केलं नाही तर ही व्हिडिओ तुमची पब्लिकली अपलोड करू हे ना ते. मी खूप घाबरली होती. कुठेतरी असं वाटत होतं की संपलं आयुष्य आता. काहीच नाही. हेच मनात विचार, कुठेतरी डिप्रेशन, हे ते लोक काय बोलतील, बाहेर लोक विचार काय करतील, समाजामध्ये काय होईल हेच डोक्यात टेन्शन. मग एक दिवशी मी आईला सांगितलं की ना आई असं असं झालंय. तर आईने मला कुठेतरी धीर दिला, समजावलं की एक सायबर क्राईम पोलिसांकडे आपण जाऊ, त्यांच्याकडे तक्रार करू. मग तिथे तक्रार केल्यावर आमचा जो फोटो वगैरे व्हिडिओज मागत होता तर त्यांना पकडण्यात आलं. तर मग कुठेतरी मला असं वाटतं की आपण न घाबरता जर आपल्यावर अत्याचार होतोय तर मग कुठेतरी आपण सांगितलं पाहिजे. मला आता त्यातून असं कळलं की कुठेतरी माझ्यावर तसं होतंय, आता तसं नको व्हायला. तर मी एवढंच सांगेन, जेव्हाही आपण फोन यूज करतो तर कोणताही लिंक नाही माहित तर नका क्लिक करू त्याच्यावर. एवढंच सांगेल. आणि काही माहिती नसलेल्या गोष्टींना प्लीज कृपया क्लिक करू नका, ते आपल्याला खूप धोकादायक आहे. बस, थँक्यू. तर मित्रांनो आता आम्ही आलेलो आहे कॅन्टीन सेमिनार हॉलमधून. सेमिनार हॉल आमचा ते तिथं होता, चाललो होता कार्यक्रम संपला. आता चाललो आम्ही कॅन्टीनमध्ये. खूप जोराची भूक लागलेली आहे. आता हा कालचा कॉमन रूम हेच ते दरिद्र. आता बघा पोरं घेतात. आता तो टकल्या कुठे गेला काय माहिती, त्याच्यात काय माहित नाही. आता चाललं भूक लागली, भूक जोराची. आता काहीतरी बघतो, काहीतरी खातो, मग जाऊन लायब्ररी पण करते. उद्या पेपर आहे, अभ्यास पण करते. हा स्पोर्ट्स रूम तुम्हाला सकाळी दाखवला ना तुम्हाला. हाच तो स्पोर्ट्स रूम. पण इथं इथं जिम आहे बघा ना, तुम्हाला दाखवतो. कॅन्टीन मा बघा कधी गर्दी, किती गर्दी हे बघा. समोर दिसते का तुम्हाला? हा कोणी दिसत नसतं काय. तर काही आता जस्ट मागासपासून इथे आता कॉलेजमधून निघलो, लायब्ररीत चाललेलो. तर हे बघा ना कसं पेटलंय पूर्ण. मला तरी वाटतंय पूर्ण फॅक्टरीला आग लागलेली आहे. बापरे, पर ते ज्याचं झालं असेल त्याचं कसं झालं असेल. पूर्ण वरती बघा ना, पूर्ण आता सूर्याचा पूर्ण हे बघा. दिसतो का तुम्हाला सूर्य इथं? हा कधीतरी बघवत पण नाही त्या सूर्याकडं ना. आता बघा कसं झालं. बापरे ना, अजून निघतात येते ते दूर बघा तुम्ही, निघतात. बापा काय झालं असेल काय सांगू शकत नाही. पूर्ण असं मनापासून नाही होते ना पूर्ण. आता आम्ही चाललेलो लायब्ररीमध्ये जातो, थोडंसं बघतो, अभ्यास वगैरे करतो. उद्या पेपर आहे मॅथ्सचा, तिथं जातो. चाललो आहे आता लायब्ररीमध्ये. आता आम्ही आलो आहे आमच्या पॉलिटेक्निकच्या बिल्डिंगमध्ये. चाललो आहे अभ्यास करायला चाललो आहे. सर ते आमचे सर होते, सर सांगतो अभ्यास करा, पण आम्ही अभ्यासच करायला चाललो आहे. मग आता जातो ती लायब्ररीमध्ये, तुम्हाला लायब्ररीमध्ये इथं भेटतो. काही आता आम्ही चाललेलो आहे घरी. काय कॉलेजवरून निघलो, आमचं सगळं झालं, अभ्यास वगैरे करून झाला. कॅन्टीनमध्ये गेलो, थोडंसं खाल्लं वगैरे. हे बघा ना, अजून पण ती आग विझली नाही येते याची. पूर्ण काय धूर अख्खा वरती काय असं काही ढग झाले बघ, पावसाळे जसे येतात तसे ढग झाले पूर्ण. आता आम्ही जातो घरी. तर घरी जाऊन काही कामाचं नाही आहे, जाईल झोपल मस्त. तुम्हाला भेटतो डायरेक्ट भेटणार तर नाही आता, डायरेक्ट ब्लॉग एंड करतो. चला, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय बाय.